नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल. मित्रांनो बघा, ह्या व्हिडिओ सिरीजला आपण सुरू केलेले आहे. काल रात्री पण आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, उशीर झाला थोडा, पण आज लवकर सुरू केलेला आहे व्हिडिओ. 10 प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. दररोज मी जे के जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बघा. आपण आजचा पहिला प्रश्न घेणार आहोत. जास्त विलंब न करता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आणि दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे तुम्हाला जी केचे व्हिडिओ मी दररोज देणार आहे. बघा, पहिला प्रश्न मित्रांनो, भारत एक्सपोस्ट मोहिमेद्वारे खगोलीय घटकावर संशोधन करणारा जगातील कितवा देश ठरला आहे? बघा, कितवा देश ठरला आहे भारत? तर तो दुसरा देश ठरला आहे. बघा मित्रांनो, कितवा? दुसरा आहे. त्याचं उत्तर बरोबर आहे. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा. कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबविणारा जगातील पहिला देश कोणता आहे? बघा, कशाचा? कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी एक मोहीम राबवणारा देश, तर तो कोणता देश आहे? तर मित्रांनो, जगातील पहिलाच देश आहे तो अमेरिका हा आहे. बघा, अमेरिका. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 3 नंबरचा. AI पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या संयुक्त उपक्रमाचे नाव काय आहे? बघा, इथं काय आहे बघा, AI टूल्स म्हणजे जे आपण व्हिडिओ एडिटिंग किंवा गुगलवर जे सर्च करतो किंवा ChatGPT हे आहेत, ते त्या सर्व गोष्टी AIच्याच मदतीनं काम करतात. आणि त्याचं काय होणार आहे तर सुविधांच्या विकासासाठी, म्हणजे लोकांना सुविधा मिळाव्या आणि त्याचा विकास व्हावा त्या सुविधांचा, आणि ते तुम्ही सर्च केलेल्या गोष्टी लवकरात लवकर आणखी फास्ट व्हाव्या ह्यासाठी तर AI टूल्ससाठी काय केलेलं आहे तर कोणती मोहीम राबवणार आहे, उपक्रम राबवणार आहे, संयुक्त उपक्रम? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? स्टारगेट. काय आहे बघा? स्टारगेट हे त्याचं नाव आहे, त्या मोहिमेचं. काय? स्टारगेट. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आपला. नेक्स्ट प्रश्न 4 नंबरचा. दावोस येथे आयोजित 55व्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक कोणत्या विषयावर होती? बघा, 4 नंबरच्या पर्याय म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 4 नंबरचं आहे कोलॅबोरेशन फॉर द इंटेलिजन्स एज. बघा, काय उत्तर आहे? 4 नंबरचं उत्तर आहे कोलॅबोरेशन फॉर द इंटेलिजन्स एज हे त्याचं उत्तर आहे. दावोस येथे आयोजित 55व्या वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमची वार्षिक बैठक या घटकावर आधारित होती. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 5 नंबरचा. क्रेडिट कार्ड व्यवस्थापनासाठी CHEQच्या नव्याने लॉन्च झालेल्या भारतातील पहिल्या AI शक्तीच्या साधनाचे नाव काय आहे? बघा, इथं पण काय आहे? CHE म्हणजे CHEQ म्हणजे ChatGPT वगैरे असं असतं, तसंच AI टूल्स आहे CHQ म्हणून. काय बघा, CHEQ म्हणजे त्याचं काय आहे? क्रेडिट कार्ड व्यवस्थापन करण्यासाठी भारतातील AI शक्तीच्या साधनाचे नाव तर काय आहे तर 5 नंबरच्या प्रश्नाचं वायसर. बघा, काय नाव आहे? वायसर हे त्याचं नाव आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 6 नंबरचा प्रश्न आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवनियुक्त मुख्य न्यायाधीशांचे नाव काय आहे? बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणजे नवीन नियुक्त झालेले आहेत न्यायाधीश, त्यांचं नाव काय आहे ते विचारलेलं आहे मित्रांनो. तर 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपल्या? तर न्यायमूर्ती आलोक आराधे हे त्यांचं नाव आहे. काय? आलोक आराधे हे नवीन न्यायाधीश झालेले आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 7 नंबरचा. आयातीला परवानगी देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने डायमंड इम्प्रेस्ड ऑथोरायझेशन DIA म्हणजे डायमंड इम्प्रेस ऑथोरायझेशन योजना सुरू केली आहे? तर कोणी सुरू केलेली आहे मित्रांनो? ती कोणी? वाणिज्य मंत्रालय, म्हणजेच आपलं आपण कॉमर्स म्हणतो त्याला, वाणिज्य मंत्रालयाला म्हणजे म्हणत नाही, पण वाणिज्य मंत्रालयानं सुरू केलेले आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे 8 नंबरचा. कोणत्या राज्याचे परिवहन महामंडळ स्वच्छ आणि सुंदर बस स्थापन अभियान सुरू करणार आहे? बघा, स्वच्छ आणि सुंदर
म्हणजे काय, बस स्थापना अभियान कोणी सुरू केलेलं आहे, तर देशातील पहिलं कोणतं राज्य आहे, तर 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे महाराष्ट्र राज्य. बघा मित्रांनो, सर्वात पुढं असणार आपलं राज्य असतं कंटिन्यू. बघा नेक्स्ट प्रश्न आहे 9 नंबरचा. पुढचा प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. बघा धारावी इथं मोठी झोपडपट्टी आहे मित्रांनो मुंबईत. तिच्या म्हणजे त्या झोपडपट्टीचा विकास होण्यासाठी कोणत्या देशाच्या धर्तीवर एक ही राबवायची, काय म्हणतो आपण त्याला, मोहीम राबवायची आहे. तर ती कोणत्या देशाची बघून राबवायची आहे, तर मित्रांनो ते प्रश्नाचं उत्तर आहे सिंगापूर. बघा सगळ्यात मस्त सिटी आहे सिंगापूर, कोणी फिरायला जातं तिकडं, तर ती सिटीच्या आधारावरच आपल्या देशातील हे झोपडपट्टी चेंज करायची आहे. बघा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 10 नंबरचा. स्टार्टअपच्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली आहे. म्हणजे स्टार्टअप जिथं सुरुवात होतो किंवा जिथं जास्त कंपन्या येतात किंवा आपण कुठलाही गोष्टी म्हणजे आपण स्टार्टअप म्हणतो बघा, बिझनेस वगैरे चालू करतो, तो कुठे होणार म्हणजे सर्वात जास्त कुठे रोजगार निर्मिती झालेली आहे, त्याच्यामुळं तर महाराष्ट्र राज्यात याच्यामुळं निर्मिती झालेली आहे. बघा मी मगाच म्हणलं होतं सर्वात पुढं असणारं आपलं राज्य असतं. कंटिन्यू या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद.